चला गुणलेखक यायचे फटाफट या स्पर्धेसाठी. आजच्या या स्पर्धेसाठी खरोखर पहिल्या दिवसामध्ये आपण आज 10 संघ आपण आज खेळवले, परंतु 3 दिवसामध्ये आपल्या 30 संघांचा समावेश. हे संघ खेळत असताना मित्रांनो गेली अनेक वर्ष आपण ह्या संघामध्ये प्रदीर्घ प्रवास राहिला आहे. प्रदीर्घ हा असा प्रवास आहे, अखंडपणे अविरतपणे स्पर्धा मात्र सातत्याने ही आपल्याला भेटायला आले. मित्रांनो ही मी म्हणेन एवढंच की ही स्पर्धा 10 वर्ष नाही तर अनेक आपल्याला 100 वर्षचा हा प्रवास करायचा आहे. येणारे अनेक 100 वर्षाचा प्रवास करायचा आहे. या स्पर्धेसाठी अशाच काही मी तुम्हाला शुभेच्छा देतो स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु या सर्व काही पार पडत असताना ज्यांना आपण पाहायचं आहे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये थोडासा खेळ रंगला आहे, परंतु येऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. एक रन संतुष्टात आलेले आहे, परंतु दुसऱ्या चेंडूला फेस करत असताना पाहिलं आपण एक धाव चोरून घेतली आहे, पण दुसऱ्या धावडीचा प्रयत्न आहे, सक्सेस पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी खराब झाली आहे, त्या ठिकाणी बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे, परंतु तिसरीची धाव घेण्याचे प्रयत्न त्या प्रयत्नास नाखून दिलाय, नोचा कॉल दिलाय आणि इथे मात्र रनअप साठी येस या नोचा कॉल. या दोन शब्दांमध्ये खूप ताकद आहे. इथे मात्र तुम्हाला येस या नो धावायचं की नाही धावायचं आहे हा कॉल देत असताना 2 धावा संतोषात आणलेत. आणि इथे मात्र धावसंख्येचा आपण पाहिलं तर धावसंख्या ऑन फलकावरती घरामध्ये जाऊन पोहोचली 3. अनुभव आहे पाठीशी. तो गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतोय गुरु हो जा सुरू. ओहो वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरची एसटीच्या थोडासा झुलूक करून चेंडू निघून गेला, परंतु अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. मात्र गुरु थोडासा निराश असेल, चेंडूला मात्र एसटीला झुलकावत चेंडू निघून जातोय. इथे मात्र धाव मिळते एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 4 होते जाऊन पोहोचले. गुरु आता मात्र तैदाद गोलंदाज ट्रॅक वरती बाद ओव्हर द विकेटच्या गोलंदाजच्या माध्यमातून 15 ते 20 धावांचा पावल घेत असताना ह्या मैदानावरचा अनुभव पाठीशी आणि गाठीशी बांधताना सांगतोय. हो एस घेतले, बॅटची कडा घेतली, परंतु थोडम्यांच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव संतुष्टात मानलेली आहे आणि इथे मात्र एका धावांची धावसंख्येचा फरक पाहिले तर या धावसंख्येची भूक आपण पाहतोय 1-1 वरती पुढे जाऊन धाव संख्या जाऊन पोहोचली ती 5 वरती. शिवसंकल्प गावखडी खडकवली स्थानेश्वर खडकवली या दोन्ही संघांमधला हा रणसंग्राम पाहतोय आपण. डावखुरा फलंदाज या मैदानावरती प्रथमेश वेगात सुसाट सुटलाय. धावांचा ओक ओटण्यासाठी फुल टॉस डिलिव्हरी आहे. ओ बॅटीने चेंडू उडवण्यात या ठिकाणी पाहतोय आपण की यष्टीरक्षकाने पायाने चेंडू उडवलाय आणि इथे मात्र नो चेंडूची सांगता होते. फ्री हिट दिला जातोय, बोनस पॉइंट. आता मात्र खरोखर पाहतोय की दिवाळी आली की काय जवळ, जसं आपल्याला बोनस बोर्डती बोनस पॉइंट मिळत आहेत. इथे मात्र त्या बोनसचा फायदा घेणार की काय हे पाहायचं आहे. स्ट्राईकला असणार आहे रोष. श्री गुडेश्वर युवा क्रिकेट बेनगी नागलेवाडी आयोजित पर्व 11व या 11व्या पर्वामध्ये चॅम्पियन चषक 2025 मधला पाहतोय. गुरुचा फटका मात्र सजलाय सुरेख. इथे मात्र चेंडू विसावलाय, परंतु एकच धावाने समांतर मानावं लागतं. इथे समाधानी व्हावं लागणार आहे. कुठेतरी तुम्हाला थांबावं लागणार आहे, कुठेतरी तुम्हाला पेठावं लागणार आहे. वादळ मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहतोय तो गुरुच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिंदात 8 वरती. सुरेख पद्धतीचे गुणलेखक तेजस नागरे सर खरोखर उत्तमात उत्तम कामगिरी निभावत आहेत. समोर कमेंट्री बॉक्स वर
त्यांचं गोड कौतुक करावं लागेल. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. खणखणीत थंडणीत तांबडा पांढरा रस्सा आणि इथे आलाय मोठा खणखणी षटकार. फाईन लेग सजवलाय, चेंडूला पाठवून दिले सीमा पार. आलाय धावा 6 धावण्याची धावसंख्या 14 बिनबाद 14. यस एब्सोल्युटली, हा चेंडू फुल टॉस टाकता था. अगर तुमने गलती से फुल टॉस डाल दिया, हम तुम्हें ऐसे मारेंगे की तुम देखते ही रह जाओगे. गुरु खरोखरच बघत राहिला चेंडूवरती. सुरेख पद्धतीचा चेंडू हा फायनल सगळा. ओ हो, ब्लॅक होल चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. टाळ्यांचा गजर नाही तर शिट्ट्यांचा आवाज येतोय, परंतु या ठिकाणी म्हटलं तर खरोखर हा चेंडू सटीक यॉर्कर बुंद्यात चेंडू टाकलाय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. इथे मात्र मोठा विकेट प्राप्त केलाय. गुरूच्या माध्यमातून पाहिलं तर आपण इथे रोजच्या स्वरूपात विकेट बॅक टू डगआउटच्या पद्धतीनं परतावं लागतंय. म्हणतात ना मित्रांनो, अनुभव आपल्या पाठीशी असेल ना तर क्रिकेटच्या विश्वामध्ये पटलावरती कोणताही चेंडू कोणत्याही स्तरावरती आपल्याला युक्तीचा आणि इथे मात्र युक्तीचा वापर करावा लागतो. आणि युक्तीचा वापर निश्चित गुरु यांनी केलाय, गुरुने दाखवलंय. प्रत्येक या पाहिलं तर या षटकामध्ये 14 धावा खर्च करून देखील पहिली जी ओपनिंग पेयर आहे त्या ओपनिंग पेयर मधली पहिल्या रोजची फलंदाजी तोडली आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रथमेश नवाते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. हे प्रथमेश नवाते जर पाहिलं तर खरोखरच एक युवा खिलाडी या मैदानाच्या आतमध्ये बरेच पाहायला मिळणार आहे. 3 षटकांचा खेळ शेष राहणार आहे, परंतु गोलंदाज ट्रॅक वरती चैतन्य. ओहो, सुंदर देखना तितकाच आपण पाहतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे गुरुने पकडलाय कॅच. इथे मात्र फलंदाज झालाय बाद. चैतन्याने पहिला चेंडू घेतलाय मोठा विकेट आणि इथे मात्र चैतन्याचा गाजा वाजा पाहतो या मैदानाच्या आतमध्ये. गुरुने मात्र कोणताही फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाज निराश नाही केलाय. गोलंदाजीची चर्चा मात्र या मैदानावरती राहते. चैतन्य यांनी मात्र आता मात्र प्रत्येक चेंडू मध्ये मी पाहिल्या मागच्या इनिंग मध्ये सुद्धा देखील चैतन्य आला पहिल्या बॉलवरती पहिला विकेटच घेऊन जातोय. हे मात्र मनामध्ये ठरलंय, हे मनामध्ये काहूर उठले, कारण मनामध्ये प्रश्न उठले. म्हणून भूतकाळाचा विचार सोडून देऊन वर्तमान काळ किती सुरक्षित ठेवता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि आज मात्र पाहतोय की वर्तमानाचा विचार देखील आपण करताना पाहतोय. तो म्हणजेच की चैतन्य पहिल्याच मध्ये पहिला विकेट मिळवणारा पहिलाच हा गोलंदाज आहे, तो म्हणजे बिताबी बादशाह चैतन्य. निश्चित येस ऍब्सोल्युटली. चैतन्याचा पुढचा चेंडू. ओहो, वेगवान चेंडू या ठिकाणी अपील. आसमान में बिजली कल की और धरती पर चमकना रहे, ये तो हो ही नहीं सकता. राजे गाँव करे बच्चा जानता है चैतन्य को आज आसमान में आगाज करता है. बॅक टू बॅक 2 चेंडू तू विकेट घेताना पाहतोय. हा गजर आपल्या मैदानामध्ये पाहतोय. हा आक्रोश दैजोश मैदानावरती बॅक टू बॅक हॅट्रिकला चान्स आहे. चैतन्य झाला हावी या गोलंदाजावरती. शून्याचा चष्मा घालून आपण कल्पेशला मात्र प्रथमेशला तंबूच्या आशयाला जाताना परतना पाहतोय. काय गोलंदाजी टाकले, काय सुरेख गोलंदाजी पाहतोय मैदानावरती. चैतन्य हा आजचा मैदानामधला हिरो. 0 पासून हिरो कसं व्हायचं याचं उदाहरण मात्र या चैतन्याला विचारायला नक्कीच आज आपण थोडीशी चर्चा नक्कीच करणार आहोत थोड्याच वेळाने. शांतता या मैदानावरती. फक्त झाड आणि झुडपच फक्त आपल्या या मैदानाशी बोलतायत, कारण की इथे मात्र आक्रोश मात्र मैदानावरती पाहतोय. ते म्हणजे वादळ निर्माण झालंय चैतन्य नावाचं. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी फेस करतायत वंश.
योगेश मात्र चेंडूला फेस केलाय, पण कव्हरच्या दिशेने चेंडू मारलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत दुसरी धाव घेण्यासाठी चेंडूची फेकी झाली, तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कम्प्लिटली पूर्ण पार झाले. आणि धाव निशा पाहतोय आपण की इथे मात्र धावसंख्येने थोडासा बदल झालाय. हा बदल घडत असताना धावसंख्या 16. योगेशने मात्र तिसऱ्या चेंडूवरती सुरेख पद्धतीने हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून थोडमेच्या दिशेने चेंडू जमिनीला घासत चढत पोचत झाला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 2 धावा मिळाल्या. 2 धावांची धावसंख्या 16. हो या ठिकाणी मात्र गुरु मात्र आहेत 6 फूट 7 इंच इतका हाईट आणि फाईट देणारा मात्र चेंडूची फेकी बघा, लॉंग ऑफच्या तिथून त्या क्षेत्रामधून चेंडूची फेकी परफेक्ट यष्टीरक्षीच्या हातापर्यंत एवढी जोरदार फेकी केली, चेंडू गॅदर केला, 1च धाव मिळते. संतुष्टात आहेत. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेर अवांतर वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 धावांची धावसंख्या 18 पगड. चैतन्य मात्र थोडासा या चेंडूवरती भरकटलाय, कारण की लाईन थोडीशी चेंज ऑफ द पेस करायचे. कुठली भरसटलाय व्हेरिएशन करायचंय, परंतु व्हेरिएशनच्या बेता बादशाह आज कुठेतरी भरसटलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरची 2 विकेट घेणारा मात्र बॅक टू बॅक 2 वाईट टाकतोय. शैतान मात्र थोडासा भरसटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वरती. 19 धावसंख्या. धावसंख्या स्थिरवली आहे, परंतु पाहिलं तर चेंडूची सांगता हल्ली डॉट, परंतु पाहिलं तर या खरोखर 19 म्हणजे आकडा हा खूपच लाख मोलाचा. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये आपल्या राजांचा हा जन्मस्थान दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज घुटणे टेकले, स्लॉट डिलिव्हरी मात्र त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी होईपर्यंत मात्र 1च धाव संतुष्टातच राहते आणि 1च धाव मिळणार आहे. इथे मात्र षटक क्रमांक चैतन्याचं दुसरं संपलंय. दुसऱ्या षटकांची धावसंख्या विसावले ती म्हणजे 20च्या घरामध्ये. आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी या मैदानावरती कारनामा करण्यासाठी कर्णधार कोणाच्या खांद्यावरती गुरु मात्र आता जबाबदारी देऊ शकतात हे पाहायचं आहे. 20 वरती स्थिरवले म्हटल्यानंतर 20 म्हणजे मॅक्सिमम 28 ते 30 धावसंख्या आली तर टफ आणि इन फाईट या मैदानावरती हा स्कोरबोर्ड आपण मानू शकतो. गोलंदाज ओंकारला पाहतोय. योगेश आणि कल्पेश. योगेश आणि प्रथमेश मात्र मैदानावरती आपल्याला हे फलक थोडस सरसवताना या मैदानावरती आपण पाहतोय. आणि हे मैदानाचा जो एक वेगळ्या शैलीचं मैदान, चारी बाजूंना चारी चित्त करणारं असं मैदान, प्रत्येक कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठेही चौकार षटकार मारू शकतात. एकच 2 धावा मात्र तिथे मिळाल्या. 2 धावांची धावसंख्या 22. चेंडू हवेमध्ये आहे. 1 धाव कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहेत, पडतायत जळतायत, परंतु 2 धावा कंप्लीटली पूर्ण पार करतायत. तिसरी धाव ही सुद्धा पूर्ण पार होते का? टाळ्यांचा गजर होतो, उत्कृष्ट पाहतो, प्रतिसाद मिळतो आपल्या या फलंदाजांना. आणि इथे मात्र 3 धावा ही कंप्लीटली पार केल्या. 3 धावा
या मैदानावरती भागणं दौडणं म्हणजे भाग मिल्का भाग भाग बिडू भाग 3 धावा म्हणजे मॅरेथॉन मध्ये जसं पहिल्या क्रमांकाचा मानकरी येणं इतकं शक्य नाहीये. इथे 3 धावा संतुष्टात आणले. धावसंख्या पाहिले 25 वरती जाऊन पोहोचले. धावांसाठी केले जाणारे धावांसाठी केलेले शर्तीचे प्रयत्न आज या ठिकाणी कामी येतात. एक एक धाव सुद्धा आपल्या मनामध्ये ते प्रश्न निर्माण करतायत, कारण की इथे मात्र तुम्हाला भविष्य घडवायचं आहे. टॅप केलाय कव्हरच्या दिशेने, एक धाव मिळते. चेंडू हातामध्ये होता परंतु इथे मात्र थांबवलंय. योगेशांनी मात्र सांगितलं की नाही, एकच धाव आहे या चेंडूवरती, परंतु मी आहे स्ट्राईकला पाहायचा. एखादा मोठा फटका किंवा एखादी दुहेरी धाव, एखादा चौकार येऊ शकतो का? कारण धावसंख्येचा फलक जर पाहिलं तर घरामध्ये 26ची धावसंख्या अंकित केलेली आहे. 26 या घरामध्ये. विकेट 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 स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये हा चेंडू मात्र हातातून घेतला होता आणि तिथे मात्र यष्टेवरती चेंडूचा नियम ठेवला. इथे मात्र परतावं लागतंय ते योगेशाला माघारी. दिलीप मात्र आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय, परंतु दिलीपसाठी मात्र चेंडू किती शिल्लक असणार? तर चेंडू मात्र शिल्लक आहे 2. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका मॅच इन ऍक्शन मध्ये आणण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. दिलीपला मात्र आता इन ऍक्शन मध्ये मॅच मध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण की इथल्या मॅच मध्ये हिट 32-33 जर स्कोर असणार तर निश्चितच या मॅच मध्ये कलाटणी घेण्याची एक मजा एक वेगळी बनू शकते. परंतु हाई स्कोर सुद्धा तितकाच छोटा नाहीये. 26 धावसंख्या देखील खूप मोठीच आकडेवारी आहे. या ठिकाणी पाहतोय आपण वाईट अवांतर एक धाव मिळते. फलंदाज आपण पाहतोय गोलंदाज देखील डोक्याला हात लावून बसलाय. काय मी चेंडू टाकलाय, काय चेंडूची मी फेकी केली, हा विचार करतोय मनोमन. हा प्रश्न निर्माण झालाय त्या गोलंदाजीच्या ओंकार याला. आता ओंकारला मात्र लाईन लेंथ ही ठेवावी लागणार आहे. या ठिकाणी मात्र शरीराचा वेध घेत चेंडू मात्र स्टॉप झाला. एक धाव निश्चित मिळाला. एका धावडीशी धावसंख्येचा फलक आहे ते 27 वर जाऊन पोहोचले. 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. इथे मात्र 30चा आकडा पार होतोय का? या षटकामधला अजून एक शेवटचा म्हटलं चेंडू शिल्लक असावा. उडवलाय चेंडू परफेक्ट. त्या ठिकाणी मिडऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, परंतु दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करणार का? परंतु नाही. त्या ठिकाणी चेंडूची फेकी केली यष्टीरक्षकाकडे आणि इथे मात्र एकच धाव संतुष्ट आहे. दुसऱ्या धावासाठी विकेट मिळतोय धावच्या स्वरूपात. इथे मात्र धावसंख्या पाहिजे तर 29 झालेत आणि इथे जिंकण्याची आवश्यकता आहे ती 30 धावांची. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, या मैदानावरती हा खेळ असा रंगलाय. तर चला मित्रांनो, थोडाच मैदानाचा ताबा घ्यायचा आपण. बघता बघता घड्याळामध्ये 5:30चा टाइम सुमारास आपण धाव फरक आहे ना वेगाने वाढतोय. टाइम कोणासाठी नाही थांबत, आपल्या टाइमासाठी थांबावं लागतं. तर प्लीज 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 रिक्वेस्ट, हंबल रिक्वेस्ट, मैदानाच्या आतमध्ये यायचंय लवकरात लवकर. 18 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष्याचं पाठलाग पार करायचंय. चला फास्ट करायचंय, टाइम मीटिंग करायची नाहीये. मैदानाच्या बाहेर लवकर यायचंय. एका बाजूला पाहिलं तर शिवसंकल्प गावखडी, दुसऱ्या बाजूला स्थानेश्वर खडकवली. या दोन्ही संघांमधला आजचा प्रबल सामना आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. चला बॅटर आणि क्षेत्ररक्षक पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये, लवकर पाठवायचे. याच्यात नारीत नाही क्लिअर झालं वरती जाणार आहे. परत जाणार आहे. मी नाही जायला गेलो, मी घेऊन गेलो होतो तिकडे, पण त्यात दोघांनी खेळ
मला जायला भेटेल नाही भेटेल तेच होते वरच्या साईडला ते काय फिरता पण टाइम खेळते चला टाइम बेटिंग करू नका, सदा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, फास्ट करायचंय, या निसर्गाचा आनंद घेत असताना चेंडू द्यायचाय सर, चेंडू द्यायचाय. अजून या नंतर 2 मॅच खेळवायचे आहेत मित्रांनो, 2 मॅच खेळवायचे आहेत. ओंकार आणि शुभ बॅटर मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपण दिसतात येताना ओंकार आणि शुभम. ओंकार स्वरूप आणि शुभम मात्र याचा गणिशा करण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये आलेले 30 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो. या मैदानाच्या आतमध्ये शुभमला आणि गणेशला तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः तिवार मानाचा मुजरा, धर्मवीर संभाजी महाराजांसारखा छावा झाला ना कधी ना होणारा दुसरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली शपथ घेतली होती आणि तो पहिला किल्ला जो जिंकला तो तोरणा किल्ला, त्याला तोरण बांधून त्याचं नाव तोरणा किल्ला असं दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याने 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी हा लिहिला होता. हा असा आपला राजा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले होते. ह्या 2 स्वराज्यांच्या छत्रपतींना घडवणाऱ्या प्रथमतः राजमाता जिजाऊ यांना प्रथम तिवार मानाचा मुजरा करूया. गणपती बाप्पाला वंदन करून पुनर्ष या मैदानाच्या आजच्या दिशेने आपण वळूया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मय देव सर्व कार्येषु सर्वदा. श्रीशाच्या आधी दर्दीच्या गती ज्ञानेश्वरांनी चालल्या निर्जीव भिंती होऊन गेले रती महारथी प्रथम पूज्य महागणपती. प्रथमतः आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर हे गणरायाची आराधना पूजा करून आपण त्या कार्यक्रमाची आपण हा उद्घाटन सोहळा आपण पार पडला. त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन देऊन हारपुष्प घालून इथे मात्र उद्घाटन सोहळा केला आणि आपण मॅचला सुरुवात केली. पंचाने सिग्नल दिलाय, मॅच स्टार्ट करूया. डावखुरा फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये ओंकार आणि शुभम गोलंदाज स्ट्राईक वरती पाहतोय. राईट राऊंड द विकेट. रोष एकच धाव घेतली, एका धावाने संतुष्ट. शुभम स्ट्राईकलाय. राईट इज स्लॉट इन द बॅट्समन. या ठिकाणी मात्र नो ची सांगता होते. फ्री हिट बोनस पॉइंट. पंचाने मात्र सुदर्शन चक्र घुबवलंय. या ठिकाणी पंच सांगतायत इथे मात्र तुम्हाला पुनर्श हा चेंडू टाकावा लागेल. रोष मात्र चुकी करून बसल्यात. इथे मात्र या चेंडूवरती बोनस पॉइंट आहे. इथे मात्र तुम्हाला धावा जमावा लागणार आहेत. म्हणून रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. बदलले का वेळ पाहायचंय. स्लॉट केलाय, चेंडूला पाठवून दिले मिड ऑफच्या दिशेने. एकच धाव मिळते, एका धावामध्ये संतुष्ट. चेंडूला एवढ्या वेगवान चेंडूला स्लॉट मध्ये पाठवला होता, परंतु धाव मात्र एकच मिळाले. आवाज मात्र काय आला होता, टाक करून आवाज आला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र धाव एकच मिळते. एका धावण्याशी समाधानी नाही, परंतु धावसंख्येचा फलक आहे ना, जे घर आहे 3 वरती जाऊन पोहोचले. ओ हो मनात घ्यावी मनोमनी तार, काळजात उतरावी कट्यार. इथे येतोय निरोगच्या डोक्यावरून सरसावतोय एक गगनचुंबी षटकार. या षटकारांशी धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले. दाखवून दिले इथे मात्र प्रत्येक षटकामधली जी सरासरीचा भेद बादशाह मैदानाच्या आतमध्ये गरजलाय. त्याचं नाव आहे ओंकार. 1 टेनिस विश्वाच्या पटलावरती पाहतो आपण ओंकार देसाई, आणि इथे मात्र पाहतोय आपण या ओंकारला डावखुळा फलंदाज ज्याने दाखवलंय दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान, खराब चेंडूला मोठे प्रहार देण्याची ताकद क्षमता या खेळाडूमध्ये आहे. ओंकारच्या माध्यमातून पाहतो पुढचा चेंडू सुरेख कॅल्क्युलेट
फलंदाजी पाहतो मैदानावरती. सुरेख फलंदाजी. ओहो, या ठिकाणी पाहिलेत ना खरोखर तर कौतुक करावं लागेल ते म्हणजे ओमकारचं. काय केलंय पहा मैदानावरती. षटकार मारला, त्यानंतर थोडा कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलून दिला आणि इथे मात्र त्याने संयमाने 2 धावा घेतल्यात. याला बोलतात कॅल्क्युलेशन गेम. गेमला कसं पुढे नेता येईल, गेमला आपण पुढे कोणत्या पद्धतीने आपल्याला गेम ढकलता येईल याचा परिपूर्ण हा कानमंत्र यांनी चांगला अभ्यास आणि अनुभव पाठीशी आहे. ओंकारला खरोखर पाहतोय मैदानावरती. वैयक्तिक ते आपण पाहिलं तर तो 9 धावांवरती खेळतोय. ओहो, स्टँड अँड डिलिव्हरी. चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमा पार, लॉग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार येतोय चेंडू. इथे मात्र मिळत आहेत 6 धावांचा कहर. जल्लोष. ओमकार नावाचं वादळ या मैदानाच्या आतमध्ये गुंगवत असताना पाहतोय. लेफ्ट हँड स्लॉट चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावांची धावसंख्या आहे 17. इथे दाखवून दिले आहे कुणाला खतरा. येस ऍब्सल्युटली. ओ माय गॉड, ओंकार मात्र बरसलाय. फुलात फुल जाईचे, जगात प्रेम आईचे, स्मरण करावे साईचे, तर क्रिकेट पाहावे ओंकार आणि ओंकारचे वादळ नावाचं गुंगावतं या मैदानावरती. ओहो, एच लागले, घेतले बॅटची कडा, क्षेत्रक्षणे घेतलाय झेल. इथे मात्र संपलाय ओंकारचा खेळ. बॅक टू डग आउट मध्ये आलाय विकेट. चैतन्य हा. बॉटल ना. खरोखरच आपण जर पाहिलं ना, कालच्या दिवसामध्ये एक नैसर्गिक अडथळ्यामुळे या कोकणामध्ये ना कधी पण पाऊस पडतो. म्हणजे हा सीझन आहे आंब्यांचा सीझन. आणि रत्नागिरी म्हटलं की प्रसिद्ध आंबा, मँगो. म्हणजे प्रत्येक येणारा इथे पर्यटक आहे ना स्पेशल या क्षेत्रामध्ये येतो. इथून आल्यानंतर पर्यटक पुनर्श तो कुठूनही येऊ दे, कोणत्याही क्षेत्रामधून परत जाण्याचं नाव घेत नाही. असंही आपलं ह्या नैसर्गिक सानिध्यामध्ये देवभूमी, कोकण देवभूमीमध्ये या रत्नागिरीचं नाव अख्खा जगामध्ये. कारण की इथला जो आंबा आहे स्वादिष्ट, एकदम स्वादिष्ट, हा आज खाण्यासाठी सपूर्त आज या ठिकाणी देखील आज आपल्याला मिळू शकतात याची ग्वाही देतो निश्चितच. आपण येऊया मैदानावरती. पाहतोय आपण खेळ थोडासा रंगला आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये षटक क्रमांक थोडासा महाग ठरलाय 17. आता मात्र कोणाला आहे खतरा. त्याची जागा घेण्यासाठी मात्र आलाय ओंकारची चैतन्य मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. गोलंदाज ट्रॅक वरती मात्र पाहतोय आपण मनीष मात्र ओव्हर द विकेट गोलंदाज पंचांच्या डाब्यापासून मारा करतोय. ब्युटिफुल येतो या मैदानामधला अजून एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. येस ऍब्सोल्युटली. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये मारलाय चेंडू, जातो सीमा पार. मिळत धावा 6 धावांची संपुष्ट धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वरती पोहोचले. आल्या स्वागत केले, स्वॅगने स्वागत केले ते म्हणजे मनीष याचं. 11 चेंडू 7ची गरज, परंतु पाहायचंय इट्स ऑन फायर. चैतन्य मात्र हा विजयी षटकार देऊन आपल्या मॅचला इन ऍक्शन मध्ये आणू शकतात का पाहायचंय. मनीषचा पुढचा चेंडू चैतन्यासाठी. वाईटचा इशारा. अवांतर 1 धाव मिळते निश्चित मिळाले. इथे मात्र 1 धावांनी धावसंख्येचा बदल होतोय. 24 वरती सरवलेला आहे. संयमी गेल या मैदानाच्या हातमध्ये डबलची मागणी करत आहेत, परंतु नाही थांबवलंय तिथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय तो म्हणजे गोलंदाज मनीष. परंतु
कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपण पाहिला तर गोलंदाज हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. आणि इथे मात्र बेनिफिट दुसऱ्या शतकामध्ये बेनिफिट मात्र पाहतोय ना आपण, तो शिव संकल्प गावखडी हा संघाकडे आपण हे जर थोडस कमी करण्याचा प्लॅटफॉर्म मात्र इथे निवडणूक केलेला आहे. ओ हो देखला शॉट अप्रतिम दर्जेदार. इथे मात्र आकाशात कडकडले विजा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिली तर ही सिजा यांचे सुपुत्र यांच्या जन्मीपोटी घेतलेल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आहे. आणि या नगरीमध्ये हा विजयी षटकार मिळवून दिलाय त्या पठ्ठ्याने. त्याचं नाव आहे चैतन्य. त्या चैतन्याने हा विजयी षटकार मारून दिल्याने आपल्या संघाला विजयी केलाय. त्या विजयी संघाचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पराजय संघाचं गोड कौतुक करतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि हायलाइट बनवायचे चैतन्याचे हो ते 2 विकेट्स आहे. चैतन्याचं वादळ या मैदानामध्ये गुंगावतोय. परंतु चैतन्य प्लीज आपण या कॉम्बॉक्स वरती यायचं आहे. आणि हा मॅन ऑफ द मॅचचा खरोखर हा जो सन्मान आहे आपल्या नावी झाल्याचं जागर होतोय आज इथून. आणि इथे मात्र येऊन हा सन्मान घेऊन जायचा, टॉस का बॉल यायचा. चैतन्य प्लीज